पालक, शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो, मी विवेक हिरवडेकर आज आपणासमोर इयत्ता 10वी मराठी बोर्ड मार्च 2023 स्वअक्षरात सोडवलेली आदर्श उत्तरपत्रिकेचा पार्ट 4 आपणासमोर सादर करत आहे। पालक, शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार। केअर एज्युकेशनल ट्रिक्स या गुणात्मक वाढीसाठी उपयोगी पडणाऱ्या चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत। जे या चॅनलवर नवीन आहेत, ज्यांनी अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल, तर त्यांनी आत्ताच केअर एज्युकेशन ट्रिक्स या चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच पुढील नवीन व्हिडिओचे प्रथम नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन तसेच लाईक या बटनला क्लिक करा। काही कमेंट्स असतील तर अवश्य कळवा, योग्य मार्गदर्शन केले जाईल। विद्यार्थी मित्रांनो, गुणात्मक वाढीसाठी आपणास अगोदरचे सर्व व्हिडिओ अभ्यासायचे असतील तर केअर एज्युकेशनल ट्रिक्सच्या लोगोवर क्लिक करा। होम पेज शेजारी असलेल्या व्हिडिओ या ठिकाणी क्लिक करा। आपणास सर्व व्हिडिओचा अभ्यास करता येईल। विषयाप्रमाणे अभ्यास करायचा असेल तर प्लेलिस्टमधील व्हिडिओ अभ्यासा। सर्व विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी मार्क मिळावेत ही सदिच्छा। 10वी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना गुणात्मक वाढीसाठी व्हिडिओची लिंक शेअर करा। विभाग 5 उपयोजित लेखन। प्रश्न 5 अ, खालील कृती सोडवा। 6 गुण। 1. पत्रलेखन। खालील निवेदन वाचा व त्याखालील कोणतीही एक कृती सोडवा। वाचाल तर वाचाल। मनोज पुस्तकालय 69-314 आनंदनगर अकोला। दुकानाच्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक 8 डिसेंबर रोजी खास सवलत। कोणत्याही पुस्तकावर 20% सवलत। 2000 रुपयाच्या खरेदीवर एक पुस्तक मोफत। वेळ सकाळी 9 ते रात्री 8 वाजेपर्यंत। सोमवार बंद। संपर्क श्रेयस इनामदार। विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने शाळेतील ग्रंथालयासाठी पुस्तकांची मागणी करणारे पत्र दुकानाच्या व्यवस्थापकांना लिहा किंवा संबंधित निवेदनाची माहिती देणारे पत्र तुमच्या मित्रमैत्रिणींना लिहा। प्रश्न 5 नवीन प्रश्न नवीन पानावर सोडवणे। अ1 पत्रलेखन। दिनांक 2 डिसेंबर 2023। प्रति माननीय व्यवस्थापक मनोज पुस्तकालय 69/314 आनंदनगर अकोला। विषय शाळेतील ग्रंथालयासाठी पुस्तकांची मागणी करण्याबाबत। महोदय, मी श्रेयस इनामदार महाराष्ट्र हायस्कूल या शाळेचा विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने हे पत्र माननीय मुख्याध्यापकांच्या अनुमतीने लिहित आहे। आजच्या वर्तमानपत्रातून आलेले आपल्या प्रसिद्ध पुस्तकालयाच्या वर्धापन दिनाबाबतचे पत्रक वाचले आणि आनंद झाला। वर्धापन दिनानिमित्त आपण कोणत्याही पुस्तकावर 20% सवलत जाहीर केली आहे। आपले मनोज पुस्तकालय आणि आमची शाळा यांचे गेल्या अनेक वर्षांचे ऋणानुबंध आहेत। गेली अनेक वर्षे आपण आमच्या शाळेला लागणारी सर्व प्रकारची पुस्तके पुरवीत आला आहात।
आपली 2000 रुपयांच्या खरेदीवर एक पुस्तक मोफत ही योजना आकर्षक आहे. आमच्या शाळेच्या ग्रंथालयासाठी खालील पुस्तकांची आवश्यकता आहे, तरी कृपया ती पुस्तके शाळेच्या पत्त्यावर त्वरित पाठवून द्यावीत. सोबत पुस्तकांचे देयक पाठवावे, जेणेकरून पुस्तकांची रक्कम त्वरित देण्याची व्यवस्था करता येईल. पुस्तकांची यादी पुढीलप्रमाणे: 1. कवितेची शैली, लेखक महेंद्र कदम 2 प्रती. 2. ययाती, लेखक वि. स. खांडेकर 1 प्रत. 3. गुजगोष्टी, नासी फडके 2 प्रती. 4. किस्से शास्त्रज्ञांचे, डॉक्टर सुनील विभुते 1 प्रत. 5. एक होता कारवर, वीणा गवाणकर 2 प्रती. वरील पुस्तके विद्यार्थ्यांसाठी असल्यामुळे कृपया पुस्तकांवर अधिकाधिक सवलत द्यावी ही नम्र विनंती. कळावे आपला विश्वासू श्रेयस इनामदार, विद्यार्थी प्रतिनिधी, महाराष्ट्र हायस्कूल, अकोला. ईमेल ॲड्रेस se123@gmail.com किंवा 2. विभाग 1 गद्य ई प्र क 1 ई मधील अपठित गद्य उतार्याचा 1/3 एवढा सारांश तुमच्या शब्दात लिहा. पत्रलेखन, सारांश लेखन यापैकी मी आपणासाठी पत्रलेखन हा प्रश्न सोडवून दाखवलेला आहे. आ. खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. 10 गुण. शब्द मर्यादा 60 ते 90 शब्द. 1. जाहिरात लेखन. खालील मुद्द्यांच्या आधारे कला छंद वर्ग याची आकर्षक जाहिरात तयार करा. सृजन कला छंद वर्ग. दिनांक, वेळ, कालावधी, वैशिष्ट्ये, संपर्क, आयोजक. प्रश्न क्रमांक 5 आ. 1. जाहिरात लेखन. कला छंद वर्ग. सृजन कला छंद वर्ग. आमची वैशिष्ट्ये: प्रशस्त वर्ग, तज्ञ मार्गदर्शक, मर्यादित प्रवेश, सोयीस्कर वेळ. कालावधी दिनांक 15 मार्च ते 30 मार्च. वेळ सकाळी 9 ते 11 व सायंकाळी 5 ते 7. संपर्क 9522. नाव नोंदणी आवश्यक. कला छंद जोपासायचे आहेत, चला तर मग छंद वर्गाला. माफक फी. आयोजक निनाद कला छंद वर्ग, कोल्हापूर. प्रश्न 2. बातमी लेखन. खालील विषयावर बातमी तयार करा. 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त शाळेत माता पालक मेळावा व विविध स्पर्धांचे आयोजन. पालकांचा उदंड प्रतिसाद. 3. कथालेखन. खालील अपूर्ण कथा पूर्ण करून लिहा. दिलेली अपूर्ण कथा लिहून घेण्याची गरज नाही.
दिलेली कथा लक्षपूर्वक वाचा. विद्यार्थी मित्रांनो, येथे जाहिरात लेखन, बातमी लेखन व कथा लेखन यापैकी 2 प्रश्न सोडवणे सांगितले असल्याने मी या ठिकाणी जाहिरात लेखन व बातमी लेखन हे प्रश्न आपणासमोर सादर केलेले आहेत. बातमी लेखन. आमच्या वार्ताहराकडून लोकसत्ता दिनांक 9 मार्च 2023. जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न. दिनांक 8 मार्च रोजी साने गुरुजी विद्यालय या शाळेत जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांनी अहोरात्र मेहनत घेऊन नेटके नियोजन केले होते. शाळेत महिला दिनानिमित्त माता पालक मेळावा व विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. यास पालकांचा उदंड प्रतिसाद लाभला. महिला दिनानिमित्त रांगोळी स्पर्धा, मेहंदी स्पर्धा, पाककला इत्यादी स्पर्धांचे आयोजन शाळेच्या वतीने केले होते. यातील विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरवण्यात आले. स्वदेशी संस्थेच्या संचालिका समृद्धी माने यांनी महिलांसाठीच्या शासकीय योजनांची माहिती दिली. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती पाटील यांनी महिलांच्या कार्याचा, जीवनातील संघर्षमय घटनांचा परिचय आपल्या साध्या सुलभ शैलीत उपस्थितांसमोर मांडला. महिला सशक्तीकरण या विषयावर 10वीच्या विद्यार्थिनींनी नाटिका सादर केली. अनेक विद्यार्थिनींनी आपले विचार सर्वांसमोर मांडले. या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मधुरा साळोके, सदस्या नीलम कवडे आदी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ देसाई मॅडम यांनी केले. सांस्कृतिक विभागाच्या सौ श्रावणी चव्हाण यांनी उपस्थितांचे आभार मानले. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात हा कार्यक्रम 3 तास रंगला होता. लेखन कौशल्य 8 गुण. खालील लेखन प्रकारांपैकी कोणतीही एक कृती सोडवा. 1. प्रसंग लेखन. अकस्मात पडलेला पाऊस या विषयावर खालील मुद्दे विचारात घेऊन लेखन करा. अकस्मात पडलेला पाऊस. पावसापूर्वीचे वातावरण. अविस्मरणीय अनुभव. प्रत्यक्ष पावसाचा, निसर्गाचा तुम्ही घेतलेला अनुभव. तुमच्यावर झालेला परिणाम. 2. आत्मकथन. दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा. पुस्तक. जन्म व निर्मिती प्रक्रिया. महत्व, वैशिष्ट्ये, आनंद, खंत. प्रश्न 3. वैचारिक. प्रदूषण एक समस्या या विषयावर तुमचे विचार लिहा. प्रश्न 5E1. प्रसंग लेखन. अकस्मात पडलेला पाऊस. त्या दिवशी उन्हाळ्याच्या रखरखीतपणा काही केल्या कमी होत नव्हता. सकाळपासूनच अंगाची लाही लाही होत होती. उकाड्याने जीव हैराण होऊ लागला.
घामामुळे जीवाची कायली होत होती. जून आला तरी उन्हाळ्याची तीव्रता इतकीच जाणवत होती की जिकडे तिकडे रुक्ष वातावरण जाणवत होते. रस्त्यावर कोणीही दिसत नव्हते. गरमीमुळे चैनच पडत नव्हती. काही वेळाने अचानक दुपार असतानाही अंधारून आले. सोसाट्याचा वारा सुटला. आकाशात काळे ढग जमा झाले. वातचक्र गरगरा फिरू लागले. घराची दारे जोराजोराने आदळू लागली. धुळीचे साम्राज्य पसरले. पावसाने आपल्या येण्याची दवंडी दिली होती. उष्ण वारे जाऊन थंड वारे वाहू लागले आणि काही क्षणात टपोऱ्या थेंबांचा ताड ताड वर्षाव सुरू झाला. धुवाधार पाऊस पडू लागला. सर्वत्र पावसाचे पाणी सुसाट धावू लागले. मेघ गर्जना करत होते. विजांचा कडकडाट चालू होता. मृदुगंध सर्वत्र पसरला. सारे वातावरण धुंद झाले. पावसाचा आनंद लुटण्यासाठी मी माझ्या भावंडांसोबत अंगणात आलो. पावसाच्या अवखळपणात आम्हीही सामील झालो. पाऊस आणि आम्ही मुले एकत्रच नाचत होतो. हा अनुभव माझ्यासाठी अविस्मरणीय होता. एरवी पाऊस आला की सर्वजण घरात जातात. दारे खिडक्या बंद करून घेतात. रस्त्यावर असलो की छत्र्या उघडतात. रेनकोट घालतात. आडोशाचा आसरा घेतात. पण आज मात्र वेगळेच घडत होते. पाऊस आणि आम्ही मुले एकत्रच होतो. सर्व परिसर पाऊसमय झाला होता. पावसाचे थेंब सरसर अंगावरून उतरत होते. ते दृश्य मनाला वेगळाच आनंद देत होते. पावसाच्या स्पर्शाने सारी सृष्टी सुखावली होती. पावसाने काया पालट केला होता. एरे 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 पावसा तुला देतो पैसा या गीताने वातावरणात चैतन्य निर्माण केले होते. रखरखीत वातावरणात ओलावा निर्माण झाला होता. सर्वांनाच दिलासा मिळाला होता. मरगळलेली सारी सृष्टी पहिल्या पावसाने उल्हासित झाली होती. असा हा अवकळ पाऊस. त्याचे वर्णन करताना कवी म्हणतात, विजेचे नर्तन मेघांचे गर्जन. विजेचे नर्तन मेघांचे गर्जन. मृदुगंध विशाल समृद्ध शेते. मृदुगंध विशाल समृद्ध शेते. अमृत वर्षाव सांगाती घेऊन. अमृत वर्षाव सांगाती घेऊन. हिरवा आपुला शृंगार लेऊन. हिरवा आपुला शृंगार लेऊन. येई वर्षादेवी. येई वर्षादेवी. पावसाच्या या शीतल स्पर्शाने जीव सुखावला होता. मन निवांत झाले होते. आता थोड्या वेळापूर्वी मनाची अवस्था काय झाली होती आणि आता पहा, पावसाने केवढा कायापालट केला होता. ही किमया फक्त आणि फक्त पाऊसच करू शकतो. पाऊस हा परमेश्वराचाच अवतार आहे. तृषार्त जमिनीने तृप्त होऊन ओट मिटून घेतले होते. झाडावरची पाने धुतली गेल्याने हिरवीगार टवटवीत वाटत होती. मरगळ नष्ट होऊन पुनर्निर्मितीचा श्री गणेशा झाला होता. निसर्गाला नटवणाऱ्या, फुलवणाऱ्या आणि आपली मने उल्हासित करणाऱ्या पावसाचे वर्णन करावे तितके थोडेच आहे. यावेळी या ओळी आठवतात. बरसल्या मृगांच्या धारा. बरसल्या मृगांच्या धारा. सोबतीला हा खट्याळ वारा.
सोबतीला हा खट्याळ वारा. मृदुगंधाने भारला परिसर सारा. मृदुगंधाने भारला परिसर सारा. पहिल्या पावसाचा आनंद न्यारा. पहिल्या पावसाचा हा आनंद न्यारा. असा होता मी अनुभवलेला पाऊस. एक अविस्मरणीय प्रसंग, मनाच्या प्रतिभाशक्तीला स्फूर्ती देणारा. विद्यार्थी मित्रांनो, आपण अजूनही केअर एज्युकेशनल ट्रिक्स या गुणात्मक वाढीसाठी उपयोगी पडणाऱ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चला ते पटकन करा. गुणात्मक वाढीसाठी आपण संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनापासून